नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील इतिहासाचे 6वे प्रकरण पाहणार आहोत. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. या पाठामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्यामध्ये पण स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता, पण त्यानंतरच्या काळात स्त्रियांचं सर्व क्षेत्रामध्ये जे महत्त्वपूर्ण योगदान होतं त्या योगदानाचा, त्यांनी घेतलेल्या सहभागाचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. स्त्रियांच्या आणि अन्य दुर्बल घटकांच्या संबंधित जे वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. त्यासाठी आपण माहिती करून घेऊया की दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण हे प्रत्येक जनगणनेमध्ये कसं होतं ते. 1951च्या जनगणना वर्षामध्ये 1000 पुरुषांमागे 946 स्त्रिया होत्या. 1961 मधल्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे ते प्रमाण आणखीन कमी झालं, 941 झालं. त्यानंतर 1971च्या वर्षामध्ये ते ह्याहून कमी होऊन 930 झालं. त्यानंतर बरेच स्त्रियांसाठी जे प्रयत्न केले गेले त्याच्यामुळे 1981 मध्ये ते पुन्हा 934 झालं. त्यानंतर पुन्हा आलेख हा उतरला, 1991 मध्ये 927 झालं आणि 2001 मध्ये ते 933 इतकं झालं. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण नेहमी म्हणजे कमी होत गेलेलं आहे. म्हणून भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येतं ह्या परिस्थितीचं मूळ कारण आहे पुरुषांच्या मानसिकतेमध्ये दडलेलं आहे. आज आपण 21व्या शतकाकडे जरी आलो आहोत तरी ह्या पुरुषी मानसिकतेतून स्त्रियांची सुटका झाली नाही. तरीही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्यानंतर जी भूदान चळवळ झाली त्या भूदान चळवळीत विनोबा भावेने स्त्रीशक्तीचा उपयोग करून घेतला व स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदान चळवळीचा विचार घेऊन गेल्या. त्या काळामध्ये निजामशाही सरंजामशाही या व्यवस्थेला आव्हान करण्यासाठी तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्ती लढ्यांमध्ये स्त्रियांनी पण सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि अनेक ठिकाणून वेठबिगारी मुक्त स्त्रियांची सुटका करून त्यांची संकटातून सुटका केलेली होती. मग आता आपण पाहणार आहोत स्त्रीशक्तीचा आविष्कार म्हणजे काय. तर जीवनावश्यक वस्तू स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या वेळेला 1972च्या कालखंडामध्ये स्त्रियांना महाराष्ट्रामध्ये आपली स्त्रियांनी संघटितपणे ताकद दाखवून दिली, त्यावेळेला ऐन दिवाळीमध्ये मुंबईतील महिलांना जे दिवाळीच्या पदार्थांसाठी लागणारं तेल, तूप, रवा, मैदा, साखर अशा वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेलसुद्धा महाग झालेलं होतं. मग अशा वेळेला मृणालताई गोरे यांनी एकत्रित येऊन लाटणे मोर्चा काढला. हा मोर्चा खूप प्रसिद्ध झाला महाराष्ट्रात. 1972 साली काढला आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात महिलांना यश मिळाले आणि जगाला त्यावेळेला महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला. त्यानंतर एक आणखीन विधायक स्त्रीशक्तीचा आविष्कार झाला तो म्हणजे चिपको आंदोलन. 1973 मध्ये या स्त्रीशक्तीच्या आविष्कारामध्ये चिपको आंदोलनामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी काही जंगलातली झाडे होती आणि झाडे व्यापारी उद्देशाने ती मोठ्या प्रमाणात तोडायला येणार होते लोक. त्यावेळेला सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रकाश भट्ट यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांची मदत घेऊन त्यांनी हे आंदोलन उभं केलं. म्हणजे वृक्ष तोडले जाऊ नये म्हणून बघा चित्रामध्ये दिसतंय जंगलातील झाडांना मिठ्या मारून त्याचा बचाव करणं असं ह्या प्रत्येक आंदोलनाचं स्वरूप होतं. ज्या वेळेला ह्या वृक्षतोड करायला लोक आली तेव्हा ह्या स्त्रियांनी पूर्ण वृक्षांना असे विळखे घातलेले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्या परिसरांमध्ये स्त्रियांनी व्यापक सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये गौरादेवी यांचं त्यावेळेला स्त्री कार्यकर्त्या होत्या. तशीच सुदिशा देवी, बचनी देवी यांनी देखील मोलाची मदत ह्या चिपको आंदोलनाला केलेली होती. लक्षात घ्या हे चिपको आंदोलन तुम्हाला परीक्षेला वगैरे एक टीप पण येऊ शकतो, प्रश्नही येऊ शकतो ह्या चिपको आंदोलनात. त्यामुळे चित्रात बघा चिपको आंदोलनाचा अर्थ चित्रात बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल की झाडाला मिठी मारली आहे. म्हणजे झाडं न तोडणारा येणारी व्यक्ती ही झाडं तोडू शकत नव्हती. म्हणून अशा प्रकारे ह्या आंदोलनाला चिपको आंदोलन दिले. हे आंदोलन कुठे झालं तर हिमालयाच्या पायथ्याशी जंगलातली झाडं होती ती व्यापारीकरणासाठी तोडण्यात येणार होती. त्यामुळे सुंदरलाल बहुगुणा आणि चंदीप्रसाद भट यांच्या नेतृत्वाखाली
महिलांना घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलेलं होतं. आणि वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगल वाचवण्याच्या उद्देशाने हे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि स्त्रियांनी ह्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मद्यपान विरोधात देखील आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे सहभाग घेतलेला होता. 1992 साली जेव्हा आंध्र प्रदेशामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली, विविध राज्यातून त्याला प्रतिसाद मिळू लागला व मद्यपानाच्या व्यसनामुळे काय व्हायचं, एखादा घरातला कर्ता पुरुष जेव्हा मद्यपान करत असे तेव्हा अकाली त्याचा मृत्यू अचानक झाला तर घरातल्या सर्व स्त्रियांना सदस्यांवर संकट यायचं आणि याचा अधिक फटका स्त्रियांना बसायचा. तो कसा की दारूमुळे दुःख, दैन्य यांचा सामना हा स्त्रियांना करायला लागायचा. मग आंध्र प्रदेशात असं अरक विरोधी आंदोलन झालं. अरक म्हणजे आंध्र प्रदेशातल्या स्थानिक दारूला अरक असं म्हणतात. मग गावोगावी विक्रेत्यांनी दुकानं उघडली आणि दिवसभर गरीब कष्टकरी लोक कमवायचे आणि ते पुन्हा सगळे पैसे दारूमध्ये घालवायचे. अशात राज्यात त्यावेळेला जेव्हा साक्षरतेचे कार्यक्रम राबवले गेले तेव्हा त्या कार्यक्रमात सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट ह्या निमित्ताने हे करून दारूला ती कशी अटकाव करते अशा प्रकारे ह्या कथेमध्ये सांगितलं गेलं. आणि त्याच वेळेला काय झालं की 1992 आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यामध्ये दुबागुंटा गावातील 3 तरुण दारूच्या नशेमध्ये एका तळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. याने अनेक ठिकाणी ह्याची बातमी पण छापून आली. त्यानंतर गावातल्या त्या निमित्ताने सर्व महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी अरक म्हणजेच दारू विक्रीची दुकानेच बंद पाडली. बघा इथे संघटित महिला सगळ्या दिसत आहेत चित्रामध्ये आणि चित्रामध्ये दारूच्या बाटलीवरती म्हणजे बंदीसाठी असं चित्र काढलेलं गेलेलं आहे. हे सगळं वर्तमानपत्रात त्या काळी छापून झालं आणि मग गावोगावी तिचा परिणाम झाला मध्य प्रदेशामध्ये आणि मद्यपान विरोधी मोठं आंदोलन त्यावेळेला झालं. राज्यभर आंदोलन झाल्याने सरकारने शेवटी दारू विक्रीला कडक धोरण स्वीकारलं आणि दारूबंदीचा कायदाच त्यावेळेला केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975 म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्याला राज्यशास्त्रात बघायचंच आहे संयुक्त राष्ट्रसंघाची विस्तृत माहिती. 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं. शांतता, विकास, स्त्री पुरुष समानता अशा प्रकारे ही त्रिसूत्री कार्यक्रम होती. मग भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. बघा चित्रामध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांचे चित्र दिसत आहे. मग ह्यांनी काय केलं तर त्यावेळच्या स्त्रियांना सामाजिक स्थान मिळवून देणं, स्त्रियांसंबंधित घटनात्मक तरतुदींचे परिणाम म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाकडेही लक्ष देऊन त्यांच्या शिक्षणाची टक्केवारी वाढवली. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना अनेक अडचणी येत होत्या, त्यांच्या अडचणी सोडवल्या. स्त्रियांच्या रोजगार संबंधित त्याचबरोबर वेतन, पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांना वेतन हे कमी मिळायचं. जन्म मृत्यूचा दर हा स्त्रियांचाच अधिक होता. ह्या सगळ्या मुद्द्यांवरती पाहणी करून त्याच्यावर सुधारणा करण्याचा डॉक्टर फुलरेणू गुहा यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रात देखील 1975 मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समिती स्थापन झाली आणि स्त्रियांसाठी एक राज्यव्यापी परिषद घेण्यात आली. सर्व क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग या परिषदेमध्ये होता. मग त्याचंच घेऊन 1978 साली या समितीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या फरकांच्या विरोधात संघर्ष करण्यात आला. यातून स्त्रीमुक्ती ललकारी हा गीता संग्रह तर ज्योती मास्पेकर यांची मुलगी झाली हो हे पथनाट्य, प्रेरक ललकारी असे मुखपत्र उपक्रम सुरू झाले. 1977 मध्ये सौदामिनी राव यांनी पुण्यातील स्त्रीमुक्ती आंदोलन समितीमध्ये बायजा हे द्वैमासिक तयार केलं. म्हणजे 2 महिन्यांनी हे मासिक निघायचं त्यामुळे द्वैमासिक म्हणतात त्याला. औरंगाबादमध्ये स्त्री उवाच, मैत्रिणी, स्त्री अन्याय विरोधी मंच, कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती, नाशिकमध्ये महिला हक्क अशा प्रकारे ठिकठिकाणी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक संघटना स्थापन झाल्या. महाराष्ट्रामध्ये लातूर येथे नारी प्रबोधन मंच, महाराष्ट्रामध्ये त्या काळी हुंडा पद्धती मोठ्या प्रमाणात होती. मग हुंडा विरोधी संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या. धुळे शहरात स्त्री अत्याचार विरोधी परिषदा आयोजित करण्यात आल्या. विद्या बाळ यांनी नारी समता मंच,
मिळून साऱ्या जणी ही नियतिकालिके, समाजवादी महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना अशा अनेक ठिकठिकाणी जागोजागी महिलांच्या संदर्भात जागृती करण्यासाठी, नेतृत्व त्यांचं करण्यासाठी अनेक संघटनांची स्थापना झाली आणि स्त्रियांच्या प्रश्नांवरती महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेमध्ये स्त्री सबलीकरणाला मदत झाली आणि प्रमिला दंडवते यांनी 1976 महिला दक्षता समिती स्थापली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब अनेक राज्यातून ह्या समितीच्या शाखा निघालेल्या होत्या. कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना 1980 साली स्थापन केली. ह्या संघटनेने त्यावेळेला महत्त्वाची समस्या होती ही हुंडा घेणे. हुंडा म्हणजेच मुलीच्या घरून काही रक्कम पुरुषवर हे घेत असत. त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या म्हणजेच लहान मुलगी असेल, जर मुलगी बालक म्हणून जन्माला आलं तर त्याची हत्या करणं किंवा त्यांची गर्भातच वाढ रोखणं, अशा अनेक अत्याचार, कौटुंबिक अत्याचारावर स्त्रियांवर होत होते आणि ह्या प्रश्नांवरती संघर्ष झाला. विविध पातळ्यांवर संशोधन झाले. त्यानंतर भारतामध्ये पहिले महिला विद्यापीठ देखील स्थापन करण्यात आलं, ज्याला आपण SNDT म्हणून ओळखतो. म्हणजेच काय तर SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई येथे, सावित्रीबाई फुले पुणे येथे विद्यापीठ स्थापन झालं, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे, स्त्री अभ्यास केंद्र अशी खास महिलांसाठी अनेक विद्यापीठे आणि अभ्यास केंद्र उभारण्यात आली, जेणेकरून महिला ह्या स्वतः शिकतील आणि सक्षमीकरण होईल त्यांचं आणि सबलीकरण होईल. या दृष्टीने ह्या अनेक संघटना उभारल्या गेल्या. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला स्त्रियांसंबंधित जे वेगवेगळे कायदे झाले आहेत ते कायदे आपल्याला बघायचे आहेत. धन्यवाद.